मी एक कमेंट वाचली होती घाटामध्ये, एक मी गाड्या बंद पडल्याचा व्हिडिओ टाकला होता, तर त्याच्या खाली कमेंट होती की ऑटोमॅटिक कार बरी. तर आता बघू शकता आपल्याकडे ऑटोमॅटिक कार आहे. तर हिचा आहे ना, आता पार्किंग मोडला आहे तर काय प्रॉब्लेम नाही, गाडी व्यवस्थित आहे. पण याच गाड्यांना सगळ्यात जास्त ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम होतो मित्रांनो. ते का, तर लोकांच्या ड्रायव्हिंग स्टाईलमुळे. आता बघू शकता गाडी माझी पार्क मोडला आहे, पण मी ड्राईव्ह मोडला घेतली, गाडी स्टॉप आहे, मी ब्रेक दाबलाय, ब्रेकवरनं मी पाय काढला की गाडी बघा पुढे निघाली, बघा निघाले पुढं. मग आपण काय करतो, आता घाटामध्ये गाडी थांबली की मग लोक फक्त ब्रेक दाबतात. हे काय, आता ब्रेक दाबला, मग ब्रेक दाबल्यानंतर पण तुमचं गाडीचं इंजिन आणि क्लच आहे तो वर्किंग मध्ये असतो. त्याच्यामुळे काय होतं, ते क्लच पेट हीट होतात. हीट झाल्यामुळे गाडीची तुमचं टेम्परेचर वाढतं तिथलं आणि मग गाडी ओव्हरहीट होते. तर याच्याऐवजी तुम्हाला सोल्युशन काय, घाटामध्ये तुम्ही थांबला, ट्रॅफिक जाम झालं, तर तुमचा ड्राईव्ह मोड असतो, तर ड्राईव्ह मोडनं न्यूट्रलला ठेवा, ब्रेकला प्रायोरिटीच ठेवला तरी काय अडचण नाही. त्याच्यामुळे काय होईल, गाडी तर चालू राहील तुमची, पण ट्रान्समिशन वर्किंग मध्ये राहणार नाही. समजा ट्रॅफिक क्लिअर झालं किंवा तुम्हाला गाडी पुढे घ्यायची, ड्राईव्ह मोडला टाका, गाडी पुढे घेऊन जा, त्यानं टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन राहील आणि गाडी तुमची ओव्हरहीट होणार नाही. तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.